आत्ता सगळं काम उरकलं, दुपारचा टाईम आहे आणि मी वरण शिजवून ठेवले म्हणजे संध्याकाळच्याला, कारण म्हटलं संध्याकाळी होईल म्हणून वरण शिजवले. वरण भात देता येईल म्हणून. सकाळी भाकरी टाकल्या होत्या, कारण स्वयंपाक करत असताना व्हिडिओ काढायला जमतच नाही आहे खरं तर. एका हाताने फोन धरावं का पटापटा सकाळी स्वयंपाक करावं. इकडचं सगळं काम उरकून घेतलेलं आहे आणि जरा म्हटलं होतं काढावं, पण काही काढता येणारच नाही कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि हे पूर्ण असं घाण झालं होतं. तर हे मला नाही आवडत आहे हे सगळं. मांडण्या पण हे घाण झालेले आहेत, तर म्हटलं काढूया एका दिवशी ऊन पडल्यावर. डबे पण खूप घाण झालेले आहेत सगळे. कुठल्या डब्यात काय आहे, परत अजून ह्याच्यातलं त्याच्यात आणि त्याच्यातलं ह्याच्यात झालेलं आहे. तर सगळं एकदा बघून परत व्यवस्थित ठेवावं म्हटलं. आणि दुपारचा टाईम आहे. बाकीच्या सगळ्या लोकांना म्हटलं वरी जावा आणि झोपा, अजिबात खाली कोणी थांबू नका, कारण गारटा पण जास्त आहे. आणि उगाच खाली काय करायचं आहे, पहिलं बसत होते खाली, तर आता नाही, आता वरी पाठवते जावा म्हणून. आणि हे आहे सारेगम कारवा, हे काढलं आहे मी. थोडासा घाण झाला आहे, पुसून घ्यायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप छान गाणे 750 गाणे ह्याच्यामध्ये वाजत आहेत ह्या सारेगम कारवामध्ये. आणि फॅन बंद करते कारण लाईट नव्हती, लाईट आत्ता आलेली आहे. पूजा केली सकाळी, खूप छान असं दिव्यामध्ये फूल आलेले आणि इथं पण पूजा केल्यावर दिव्यात छोटंसं फूल आले. त्या बाहेर कोणीच नाही आहे, फक्त कलावती बसलेली आहे. कलावती काय म्हणते की मी आई इथं बसणार, कारण मी वरती मला करमत नाही. तर कलावती माता इथं, कुंभार कुठे आहेत? हां, इथं बसून झोपल्यात कुंभार मॅडम, पण वरी जाऊन झोपलेले नाही आहेत. लुसूबाई झोपलेले. ओ कुंभार मॅडम जावा ना, जरा झोपा ना, आराम करा. हा, तुम्ही आराम करा की जरा, जाऊन पडचाल ना पायरीवरून झोपल्या झोपल्या, डुलक्यात पडून जाचाल खाली. हा, पाय चमकतोय, सगळं अंग अर्ध निमत्र ओलं केले. आणि मी झाडाला पाणी मारले मगाशी, म्हणजे धूळ होती बऱ्याचशा पानांवरती, आणि परत बेलाच्या पानाला आहे ना काहीतरी कीड लागल्यासारखं झाले, पानं कतरले गेलेत, म्हणून जरा पाणी मारलं, कारण छोटे छोटे किडे असतील असं वाटते. इथं काही किडा आहे, हे असे किडे लागले ना पाण्याला, नाही माशी आहे हिरवी ही, तर ते पानं सगळे असे कातरल्यासारखे होईलेत, किड्याने खाऊन घेऊन असं झाले बेलाच्या पानांना ह्या. म्हणून आत्ता जरा पाणी मारले मी. पाऊस बंद झाला म्हणून, थोडासा बंद झाला होता पाऊस, म्हणून पावसाच्या पाण्याने खूप छान असं हे बॅलर भरले. आणि ती बॅलर म्हणजे कशासाठी भरलं, बोरच्या पाण्याने भरून ठेवले, कारण काही सांगता येत नाही लाईट गेली की. काल केव्हा लाईट गेलेली आहे की आत्ता आले 4 वाजता, म्हणून मग म्हटलं सगळं भरून घेऊया. ॲम्ब्युलन्सवर कपडा झापायचा होता, राहून गेला बघ कलावती. नाही, आता त्याला जरा पाणी मारून धुवून घ्यावं लागेल, आणि मगच भांडी वगैरे स्वयंपाकाचे सगळे पडलेले आहेत. लुसूबाईला डबा दिला होता खायला, खा बाई लुसूबाई म्हणलं होतं, तर खाल्लंय थोडंसं आणि थोडंसं तसंच ठेवले. हा तर कायमचा पसारा आहे आपल्या इकडं. झोपलेत का जागे आहेत सगळे, बघून येऊ जरा जाऊन. आणि हे आपल्या आजी लोक सगळे झोपलेले आहेत आता, कारण पाऊस पण चालू आहे, थंडी पण जास्त आहे. आपली म्हातारी आजी इकडं झोपलेली आहे. इथं लय शांत झाले आता, 2-4 दिवस दिला त्रास, पण आता खूप शांत झाले आहे. सगळे म्हणजे आडवे तिडवे पडलेले आहेत बघा इकडं. आणि काय आहे, गारटा आहे, गारट्यामुळं काय होतं, म्हाताऱ्या आजी लोकांना त्रास जास्तच होतो गारट्याचा पण, आणि उन्हाळा पण जास्त असला की त्रासच आहे बाबा, माणसाला काही सहन होत नाही. वत्सल आजी झोपलेले आहेत. हा पसारा आपला इकडं. राणूची कुठली पद्धत आहे झोपण्याची मला नाही माहिती. राणू मंगलमावशीला सोडून नाही राहत. मंगलमावशी जसं आजारी पडली तसं जरा मंगलमावशी बारीकच झाली खरं सांगायला, कारण बिचारी इतकी शांत आहे ना, मौल नाही करावं एखाद्या आजीचं, खरं सांगते. आणि हे राणू मंगलमावशीपासून अजिबात हटत नाही. तिचं झोपणं बघितलं का, ते कसं झोपले, मुंडकं कसं, ते पाय कसे केले आहेत. अमृता पण झोपलेली आहे, कुंभार मॅडम झोपलेले आहेत. जावं म्हटलं वरी झोपा जावं. काय कुंभार मॅडमच्या बेडवर असतं मला नाही माहिती, पसाराच पसारा करून ठेवलेले आहेत, पेपर पिशव्या काय काय करून ठेवले.
धुतलेले कपडे असे टाकलेत हाडकायला, जिथं जागा दिसेल तिथं. चला मावशीनं मग तर बिचारीला बाई जरा आराम भेटतो रंजनाताई आल्यापासून, नाहीतर खरंच. चला मावशी पण लय भारी, सगळ्या आजी लोक मौल नाही करावं ह्यांचं बिचाऱ्यांचं. इकडं कोण कोण आहे, इकडं आहेत अनिताताई, आपल्या रंजनाताई आणि शैलाजी झोपलेले आहेत. जेवणं झाली मगाशी, गोळ्या औषधं दिली आणि ही आपली कृष्णाई इकडं झोपलेली आहे. झोप येत नाही का? झोप येत नाही, बाळाला झोप येत नाही. झोप येत नाही? येईल हळूहळू तुला झोप येईल. हे बघ कशा झोपतात, हाय का? अजिबात उठत नाहीत का, बघत चाल नाहीत. हा तू पण झोपणार? हा उशी आहे का? उशी उशी पाहिजे तुला? उशी पाहिजे मला. तिकडं उशी आहे तर खाली, कोणी टाकल्या तिकडं उशा काय माहित नाही खाली. एकच मिनिट, आता छकुली उठायची. इथं ठेवल्यात उशा. घे दर. हा घे खाली उशी. हा झोपा. आता पांघरावं पांघरावं. तू मागायला पाहिजे होतं ना. कुठे आहे तुझं पांघरून, कुठे ठेवले? ते ठेवलंय बाहेर. होय. आणि तर ताई ह्या आजीच्या आवाजाने उठले ना, आता तोंड चोळायचं चालू आहे. सांगायला पाहिजे तिकडे जाऊन झोपा म्हणून. कुठं जायचंय? झोपा झोपा. तिच्या आवाजाने घाबरून उठल्या. इकडं थोडं भिंतीतून पाणी येत होतं, पण आता काही ह्या वेळेस नाही आलेलं, नाहीतर गळतं थोडं थोडं. इकडून पत्र आहे ना वरी, तिथं दिसत आहेत का वन पावसाची. जास्त पाऊस आला की त्या कोपऱ्यातून गळतं, पण सध्या तर आता अजून नाही गळलेलं. अजून मोठे पाऊस कुठं झाले तर. आमच्या इकडं म्हणजे असं आहे की आज 4 दिवस झालं फक्त झिम 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 पाऊस आहे. गणपती बाप्पा मोरया. झोपली बाई हे पण आजी तोंडावर घेऊन. तर मी बनवते आपल्या आजी लोकांसाठी चहा. संध्याकाळचा टाईम आहे आणि पाऊस आत्ता जरा उघडलेला आहे. म्हटलं चहा ठेवावा. चहा तर करणार आहे, पण चहा हा जो आहे तो मसाला आहे चहाचा, क्लीन नट म्हणून. आणि ह्या मसाल्यामध्ये खरं सांगते, वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, सुंठ आहे, हिरवी म्हणजे विलायची आहे, लवंग आहे, काळी मिरी आहे, दालचिनी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि ही चहा इकडं उकळल्याच्या नंतर हा थोडासा मसाला त्या चहामध्ये टाकायचा, अख्ख्या घरभर वास येतो. आणि प्यायला म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता मस्तच. म्हणजे असं वाटतं की आपण काहीतरी गुलाबाचं आणि मिरे वगैरे सगळ्यांचा असा वेगवेगळा स्वाद आपल्या जिभेवरती येतो. आणि ही खरंच खूपच छान आहे. दोघंजण आहेत, भैया आणि ते भाभी. तर ते दोघांनी हा बिझनेस उभा केलेला आहे आणि ते माझ्याकडे येतात अधूनमधून भेटायला. तर तेव्हा त्यांनी आल्यावर मला सांगितले की दीदी आप इसका चाय पी के एक बार देखो. तर म्हटलं ठीक आहे. तर खरंच सांगते तुम्हाला, मी एक थोडंसं टाकलं ना, महाग आहे जरा जास्तच हे, थोडंसं जरी ह्या चहामध्ये टाकलं ना, असा वेगळा वास येतो आहे. आणि हे चहासाठी एक छान स्पेशल मसाला आहे आणि त्यांनी मला दिलेला आहे. माझ्याकडून काही पैसे नाही घेतले, पण मी असं वाटलं की बाबा आता थंडीचे दिवस आहेत ना, मग म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. पण मी खरंच सांगते, प्रमोशन वगैरे काहीच करत नाही आणि त्यांना पण माहिती नाही आहे. हे बरंच दिवस झालं तुम्हाला सांगते इकडं दिलेलं पाकिट आहे. आणि त्यांच्याकडे बरेचशा गोष्टींचं अजून काही काही आहे, लहान मुलांसाठी, वयोवृद्धांसाठी. तर ते नेहमी आपल्याकडे आल्यावर असं काहीतरी देऊन जातात. तर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. मी त्यांना विचारून काय असेल तर पाठवेन तुम्हाला. पण खरंच खूप छान आहे. मला पिल्यावर तुम्ही म्हणसाल ताई खरंच अगं खूपच छान चहा होतो त्या मसाल्याचा. आणि खरंच छान आहे. चला आपल्या आजी लोकांसाठी बनवूया मस्तपैकी चहा. आता थंडीचा दिवस आहे, सगळेजण वाट बघत असतील वरती ताई कधी येते चहा घेऊन म्हणून. तर खूप असा मस्त चहा बनवला आहे.
आणि आजी लोकांना खरंच आवडणार आहे. कारण वयोवृद्ध लोकांना काय पाहिजे तर थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात 2-4दा चहा दिला तरी चालतो. आणि मी करते, म्हणजे मी आता पाहुणे जरी भेटायला येत असेल तर सांगते त्यांना की बाबा काय आणायचे तर दूध घेऊन या आम्हाला. आणि मस्त मग स्पेशल चहा असतो. आणि आज तर हे सगळं मी ह्याच्यामध्ये मसाला वगैरे टाकलेला आहे आणि वास असा घरात सगळं येतोय का नाही रंजनाताई वास? येतोय वास? हो. रंजनाताई बसलेली आहे, कांदा कापून देते मला जरा. दे म्हटलं स्वयंपाक करायचंय अजून. आई गेलेली आहे ना आता गावाला, तर मग आपलं सगळं कामं पडलेली तसेच सगळं. आईची होती मदत थोडीफार, पण आता आईचे गणगोत आहे भरपूर. आपण नाही ना आपल्यासाठी थांबवू शकत. तिला तिचं जायचं असल्यावर पूजा होती मामाच्या घरी, मग म्हटली बोलवले तर म्हटलं जा. आणि बरेच दिवस झाला आल्यावर तिला पण वाटतं गावाकडे चक्कर मारावी, तर म्हटलं जाऊ मी. आपला चहा तयार झालेला आहे आणि खूप छान असा वास येतोय चहाचा. आणि मी घेऊन जाणार आहे आता वरती. याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत ते तरंगत आहेत आणि खूपच छान असा वास येतोय मस्तपैकी. तर आता सगळ्याला पहिलं चहा देते आणि मग सगळ्यांना विचारते की खरंच कसं झालेलं आहे चहा आणि काय वाटते. अजून त्यांना सांगितलं नाहीये की चहामध्ये आज काय आहे, मला त्यांच्याकडूनच ऐकायचंय. घ्या पकडा. कसा होता चहा? मस्त स्पेशल एक नंबर. सगळ्याला आवडला? एक नंबर झाल्या मसालेदार. अरे वा, मसालाच तसा आहे तो. माणसाची थकावटच जाते दिवसभराची, आहे का ना? आणि त्यांनी वास येतोय ना. आणि त्यांनी व्यवस्थित छान झालं. मसाला चांगला आहे. त्यांनी सांगितलं की आपके दादी लोगों को दे दो. त्यांनी काही मला सांगितलेलं नाही प्रमोशन करा वगैरे, काहीच नाहीये. जर तुम्हाला खरंच कुणाला पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपण त्यांना सांगू खरंच चांगलं आहे. आणि तुम्ही स्वतःच मला फोन करून किंवा आपण यूट्यूबला कमेंट करून सांगचाल की ताई खरंच अगं चहा खूपच छान झाला आणि मस्तच चहाला स्वाद होता. वेगळं आहे सगळं, ते दिल्लीचे आहेत आणि त्यांनी प्रॉपर वेगळंच बनवलेलं आहे सगळं. त्यांची सगळी वेबसाईट आहे, त्याच्यावरती सगळं दिसून येतं. आणि ते आपल्याला काही असं प्रमोशन करा म्हणून मला दिलेलं नाही आहे, तुम्ही अजिबात हे करू नका. मला असं वाटलं की टाकावं बाबा, एखादा आपल्याला खूप मला मदत करतात येतात म्हणून मी टाकलेलं आहे. तर तुम्हाला आवडलं तर बघा, मला सांगा कमेंटमध्ये. मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांचं बरोबर काय असेल तर विचारून त्यांच्याकडून घेऊन मी बरोबर व्हिडिओला हे करेल. पण चहा खरंच खूप चांगला झाला होता. मी सुद्धा हो का इकडंच बसून पिते सगळ्याबरोबर. मस्त चहा झाला होता आजचा. आणि म्हाताऱ्याजे चहा आवडला का तुला? काय होतं का मधी? हा होय, काय होता? मसाला भात म्हणतात. मसाला चहा, मसाला भात म्हणते आपले म्हातारी आजी. काय म्हणते? मसाला भात. आता रोज आमच्या म्हाताऱ्या हा काय माझ्या हातात बघ येऊ इकडं. हा तू पिला का? तू कितीदा पिला सांग बरं आताच्या आता? दोनदा पिली का? समाधान झालं का मन तुझं? दुसऱ्यानी डायपर घातलंय ना? हा, डायपर शिवाय बात नाही बघा आता, नाही तर जागेवरच करायला लागले सगळं. चला निघू का मी आता? खरंच मस्त झाला होता, आहे का नाही? मस्त झाला, छान झाला. हा अगं बाय ग, ताजमहल हॉटेलचा चहा. आ एवढा छान होता? छान झाला खरंच. हॉटेलला नाही मिळायचं कुठल्या. मस्त झाला, छान झाला. लयच कौतुक केलं बाबा आजी लोकांनी, लयच. चला येऊ का मी?